सर आता पुढे काय? काही नाही, तिला आता झोप लागली आहे. चिल, काम डाऊन. कम. डॉक्टर, काय नाही, नमिताने सत्याला सामोरं जाण्यासाठी आपण जो हा प्रयत्न करतोय, पण पुन्हा पुन्हा हे सिद्ध होतंय की तिचं सुप्त मन हे मानायला तयार होत नाहीये. सत्य तिच्यावर लादायचा आपण प्रयत्न केला तर त्याचा विपरीत परिणाम होतोय. अजूनही या धक्का पोचवण्याची ताकद तिच्या मनात आलेली नाहीये. पण डॉक्टर, मग आता काय? काही नाही, त्याच्यासाठी आपण वेगळी ट्रीटमेंट करूया. मी मीराशी बोललोय. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टीचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपलं मन, आपला मेंदू, आपलं शरीर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ज्या गोष्टी करतात त्याचाच हा एक भाग आहे. अ काइंड ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. नमिताच्या सुप्त मनाने हे ओळखलं की नमिता हा धक्का आता सहन करू शकणार नाही, आणि त्यामुळे भराभर त्यांनी ही यंत्रणा उभी केली. बाळ आहेच, हा भ्रमच तिचं संरक्षण करतोय. ते कवच जरा जरी हल्लं ना तर काय होईल याचा नेम नाही. नुकतीच याची झलक आपण आता पाहिली. पण डोंट वरी, आपण नक्कीच यावरती काहीतरी उपाय शोधूया. आणि इमर्जन्सी डॉक्टर मीरा, यू डू कॉल मी. येस सर. येऊ मी? थँक्यू डॉक्टर भागवत. थँक्यू. काय झालं पोरीचं? नमिता समोर हे जे आनंदाचं नाटक करावं लागतं ना वंस, त्यामुळे मी अगदी थकून गेले. मला पण आज दुपारी विचारत होती, आत्या तुम्ही रडताय का म्हणून. आता काय सांगणार तिला? वंस, त्यातल्या त्यात ती तुमचंच ऐकते. तुम्हीच समजावून बघा ना तिला. नाही रा, या बाबतीत मी दुबळी आहे. माझ्याच्याने सांगवणारच नाही. किती चिकूस रिकामी राहिली म्हणून. अगं, बाळ सुखरूप जन्माला यावं म्हणून मी काय काय केलं होतं म्हणून सांगू. मी तिला पारंपरिक पदार्थ करून खाऊ घालत होते, पूजापाठ करत होते, स्तोत्र म्हणत होते. तिला सतत मी आनंदी ठेवत होते. तिने पण माझं सगळं ऐकलं हो. काही करायचं बाकी ठेवलं नाही. अगो, बाळाला कसं वाढवायचं या विषयावर आम्ही तासन तास गप्पा करत असायचो. पण आता मी कुठल्या तोंडानं सांगू की तुझं बाळ हे बघ आत्या, जितके जास्त दिवस नमिता या भ्रमात वावरेल ना, तितकं तितकं तिला बाहेर काढणं जास्त कठीण होत जाणार आहे. स्वतःभोवती एक कोश विणतीये ती, आणि ती तसं करत असताना आपण नुसतंच बघत नाही बसू शकत. कारण एकदा का तो कोश विणून पूर्ण झाला ना की त्यात अडकलेल्या वेड्या नमिताकडे फक्त बघत बसणं एवढंच आपल्या नशिबात आहे. आत्या, आत्या, मी हात जोडते तुला.
पण तुलाच कणखर होऊन हे काम करायला लागणार आहे. अगं मला आणि माला ती काडीचीही किंमत देत नाही ग. नाहीतर तरीही आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणारच आहोत वंस. तिने आमचा कितीही अपमान केला, किती ओरडली तरी. पण वंस, खरी जबाबदारी तुमच्यावरच आहे हो. मीरा, मला हे अजिबात पटत नाही. आपण मितासारखं वागायचं, काहीतरीच काय. हे बघ, मिताला भ्रम झालाय म्हणून ती असं वागते. अगं पण आपलं काय, आपण नाटक करायचं. बाळ आहे असं नाटक, नो वे. हे बघ, हे नाटक वगैरे करणं मला जमणार नाही, कारण मुळात मला ते पटलेलंच नाही. शुभंकर, आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय आहे का रे? हे बघ, कुठूनही आणि कसाही विचार केला ना तरी सुद्धा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यापाशीच येऊन थांबतोय आपण. मला सांग, हे जे काही नाटक असणार आहे ते आपण कधीपर्यंत, किती काळ चालू ठेवायचं? काय अशानं नमिता कधी स्ट्रॉंग होणारच नाही आणि ती सत्याला सामोरी कधीच जाणार नाही. कळत नाही का तुम्हाला? तसं नाही दादा. हे बघ, आपल्या मनाचं आपल्याला काहीच सांगता येत नाही, कारण मनाची अवस्था सतत बदलत असते, कधी इकडे कधी तिकडे. पण म्हणूनच नमिता या सगळ्यातून कधी ना कधी बाहेर पडेल अशी निदान आशा तरी आपण करू शकतो ना. आणि शुभंकर, तू एक विसरू नकोस, बाळ नसलं ना तरी सुद्धा नमिता बाळंती नाही रे. ती फिजिकली सुद्धा वीक आहे रे शुभंकर. मा म्हणते ते बरोबर आहे दादा. महिना सव्वा महिना तरी लागेल तिला स्टेबल व्हायला. मीरा, म्हणजे इतके दिवस हे नाटक करायचं? काहीतरीच काय, इम्पॉसिबल आहे. आणि मला सांग की तिला असं खोटं खोटं सतत सांगत राहायचं, नाही मग खरं कधी सांगायचं? आणि सांगायचं की नाही? आणि जेव्हा केव्हा आपण तिला खरं सांगू, तिला सहन होईल का सगळं? दादा, तुझ्या मनातले सगळे प्रश्न कितीही योग्य असले ना तरी आता खरंच आपल्याकडे दुसरा उपाय नाहीये. नमिता बरी व्हायला हवी आहे ना आपल्याला. मग डॉक्टरांनी सांगितलेलं फॉलो करून तर बघूया. लेट्स गिव्ह इट अ ट्राय ॲट लीस्ट. ठीक आहे, हे करणं मला पटत नाहीये, पण तरीही हे नाटक करायला मी तयार आहे. फक्त माझ्या. समीर, डबा विसरलास. बाय. समीर, काल संध्याकाळपासून बघते मी, असं का वागतोयस माझ्याशी? कसं वागायला पाहिजे तुझ्याशी? तू का छळतेस उगाच मला? मी छळतेय तुला समीर? तुला त्या प्रधानांचा पुळका आला होता. या कंडिशन मध्ये त्यांना सपोर्ट केलं पाहिजे आपण, असं म्हणत होतीस ना? गेलो होतो ना मी हॉस्पिटलमध्ये काल. तू गेला होतास आणि मला बोललाही नाहीस. आई होती ना घरात, कसं सांगणार तुला तिच्यासमोर? पुन्हा वाद वाढला असता. मला सुलेखाने इन्सिस्ट केलं होतं म्हणून सगळा कडवटपणा बाजूला टाकून मी तिथे गेलो. आणि काय झालं? कोण कुठल्या त्या आत्या अगं जाऊ दिलं नाही मला आतमध्ये. हे व्हॅल्यू आहे की नाही? हा, त्याचं वय बघून गप्प बसलो मी, नाहीतर जाऊ दे. आता मी ठरवलंय,
लायकी नसलेल्या माणसांना चांगुलपणा कधी दाखवायचाच नाही. शुभंकर पण्णा, गुड मॉर्निंग. बघितलंस त्याच्या नादात मी तशीच झोपले, चेंजही केलं नाहीये. मीता, मी काय म्हणतोय, तू काहीही म्हणायच्या आधी माझं ऐक. आपण शाश्वतला घेऊन देवळात जाऊया ना. मला माहिती आहे आपल्याला देवळात जायचं नाहीये, पण किमान बाहेरनं तरी दर्शन घेऊया ना. आज मला खरंच खूप जावंसं वाटतंय. जाऊया ना, नक्की. मीता, पण तू आज बाळाला घेऊन बाहेर जायचं म्हणतेस. अगं, आज पावसाळी वातावरण आहे जरा, तेव्हा आपल्या शाश्वत करता जरा गरम कपडे. याला तू काय झालं शुभंकर? माँ, मी हे नाटक नाही करू शकत. मी नमिताच्या खोट्या जगाचा हिस्सा नाही बनू शकत माँ. अगं, मी प्रयत्न केला, खरं सांगतो, प्रामाणिकपणे प्रयत्न केला, पण अस्तित्वातच नसलेलं आमचं बाळ मी तिच्याबरोबर कसं शेअर करू माँ? मला नाही जमणार. अगं, आणि तुला माहितीये माँ, नमिता फक्त एकाच गोष्टीबद्दल बोलते, आमच्या बाळाबद्दल, आमच्या नसलेल्या बाळाबद्दल माँ. आणि या नुसत्या कल्पनेनेच मला इतका त्रास होतो. खरं सांगतो, मला हे नाटक वगैरे नाही करायचं माँ. मला हे नाटक, आणि तुला सांगतो, हा मूर्खपणा आहे माँ. नमिताला खरी परिस्थिती सांगणं हाच एकमेव उपाय आहे. जर तिला कळत नसेल ना, तर पुन्हा पुन्हा सांगणं हा एकमेव उपाय आहे माँ. आणि म्हणूनच मी जाणार आहे आणि तिला पुन्हा सांगणार आहे की ऐक मीता, आपलं बाळ या जगात नाहीये, आपलं बाळ या जगात नाहीये. मी तिला जाऊ सांग. मीता, अगं, मी असा विचार करत होतो की आपण दोघं बाहेर जाऊया कॉफी प्यायला. अगं, तू बाळाची काळजी नको करूस, माँ आहे ना, माँ सांभाळेल आपल्या बाळाला. हे तुझ्या आवडत्या ठिकाणी जाऊया. हा, चालेल. अरे, मस्त लॉंग ड्राईव्ह
अगं तू नको काळजी करूस बाळाची. म्हणतो ना मा सांभाळायला का बाळाला. मा हो ना. अरे म्हणजे काय, प्रश्नच नाही. तुम्ही अगदी निश्चिंत मनाने जा, मी बघीन बाळाकडे. हा नमिता, निघूया आपण. नीता, मा. हे बघ शुभंकर, जे डॉक्टरांनी सांगितलंय ना ते आपल्याला फॉलो करायला हवंय. आणि शुभंकर, अरे रिझल्ट लगेच कसे मिळतील रे? थोडा तर वेळ लागेलच ना बाळा. आणि मला वाटतं शुभंकर, तिला कुठल्याही परिस्थितीत एकटं सोडता कामा नये. हे बघ, तू जाऊन तिच्याशी बोलायचा प्रयत्न कर रे. हे बघ शुभंकर, डॉक्टरांनी सांगितलंय तसं आपलं बाळ आहेच, हा तिचा भ्रम तसाच राहू दे प्लीज. कठीण आहे मा. खूप. अरे मिता, तू इथे उभी आहेस? मला वाटलं कुठे गेलीस तू. हे मिता मिता, ऐक ना, आज ना मी एक सॉलिड प्लॅन केलाय. आज ऑफिसला जाणारच नाहीये. ओके, दिवसभर धमाल करूया आपण. लॉंग ड्राईव्हला जाऊया, चालेल? किंवा नाही तर मी काय म्हणतो, तू मला म्हणाली होतीस ना की मी बाळाशी खेळायला लवकर येतच नाही. मग आज दिवसभर घरी आहे ना, बाळाबरोबर खेळूया, मज्जा करूया बाळाबरोबर. चालेल का तुला? मिता, हे तुझ्याशी बोलतोय का? ओके ओके, मला ना आता तर ग्रँड आयडिया सुचले. हे बघ, आपण असं करूया, त्या दिवशी मी सूप केलं होतं की नाही, आज सूप बनव तुझ्याकरता. सांग ना की पास्ता बनव, तुझा फेवरेट. मग तू एक काम कर ना, तुला कसं काय काय हवंय ना पास्तामध्ये ते मला सांग, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दे, मी पास्ता करतो, सर्व करतो मॅडमला. चालेल? मी अगं तिकडे बघ ना मिता, आपला बाळ झोपलाय. मी जरा त्याला उठवू का ग? मला खेळायचंय त्याच्याबरोबर. सांग ना मिता. मिता मिता, तुझ्याशी बोलतोय मी, ऐकतेस का तू? तुझं लक्ष आहे का माझ्याकडे? मिता मिता, असं काय करतेस? काहीतरी बोल ना माझ्याशी. बोल ना प्लीज मिता, काहीतरी बोल ना माझ्याशी. हवसल्यास ओरड मला, भांड माझ्याशी, पण प्लीज काहीतरी बोल मिता, प्लीज. पाहिजे होते तुला जे सारेच देत आलो, देऊनी सारे तुला आता मी रिताही झालो. मीच देत राहण्याचे बंधन झाले, जीव घेणा हाच बंध अनुबंध.